प्रत्येक कार्यकर्त्यापासून येतात इतके धूर्तपणा. आणि आता 75 गाठलेली, पण ते कधीच आपल्या ऍडव्हर्टाईज म्हणजे आपली प्रसिद्धीसाठी कधी चुकले नाही. आम्ही त्याला सांगायचो होतो 75 वाढदिवस मोठ्या थाटात करूया, पण त्या दिवशी काहीतरी बर्थडे असेल तर फोन स्विच ऑफ करायचा, भेटायचे नाही, म्हणजे त्याला ते आवडतच नव्हतं. आज त्याची आम्ही शोकसभा करतो, त्याला काय वाटतंय मला माहित नाही, पण ते करणं क्रमपात्र आहे. आणि पक्षाला पण आमची विनंती आहे की त्याचं अविस्मरणीय असं काहीतरी कुठच्या तरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये नाहीतर सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये ते संपूर्ण आजीवन आमच्या जीवनात त्याच्या आठवणीसाठी एक कार्यक्रम वर्षाने एकदा तरी पक्षाने तो करावा ही मी त्यांच्याकडे विनंती करतो. आणि दुसरं म्हणजे दूरदृष्टी, म्हणजे गेल्या 3 महिन्यापूर्वी माझी मुलगी रसियाला MBBS ला ऍडमिशन घेतलंय मी. आणि मी सहज काकांना म्हटलं, काका अशी मुलगी जायला हट्ट करते, काय करू? मला बोलला तो, तुझ्यावर होणार काय ते, तुला जमणार, म्हणजे मला ते डेअरिंग नाही म्हणतो तो. एवढं रिस्क घ्यायला, म्हणजे एकतर आर्थिक मदत, आर्थिक परिस्थिती, म्हणजे एवढे आम्ही दोघे बुडून गेलेलो की त्याची प्रत्येक परिस्थिती आणि माझी परिस्थिती आम्ही एकमेकाशी समदुःखी होतो. म्हणजे तो सांगायचा हालाहालीचं जीवन त्यांनी आयुष्य जगलं, पण कोणापर्यंत नतमस्तक झालं नाही. पण ते मुलगी माझी जाण्यामुळे एवढ्या आनंदात ते हरून गेले, म्हणजे त्याची फी भरण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला. कोणाकडे जायचं, काय करायचं असे मला ते सांगायचे. पण दैवयोगाने साथ दिली, ऍडमिशन पण भेटलं. अति स्मॉल कॉलेजमध्ये रसियामध्ये आपल्या वैद्यकीय शिक्षणाचे धडे घेते. आज 4 महिने झाले. पण जाताना त्याची एक आठवण राहिली. एक एन्व्हलप मध्ये थोडे पैसे घातले आणि तुझ्या मुलीसाठी आपला हा आहे नसेल असे त्या पक्षाचे कार्यकर्ते श्रीराम कोटकराक श्रद्धांजली दित असताना हांवें खूब जाणांचे सगळ्यांचे विचार आयकले. परशुराम कोटकर कितें म्हणजे ह्या विचारांतल्यान आमकां आनी मातशें चड कळ्ळें. कारण आमी परशुराम कोटकराक 2000 इसवी सन 2000 नंतर आमची चडशी वळख. कारण आमी राजकारणांत 2000 आयले नव्याण्णव. आणि गोगो पक्षांत आमी जेन्ना आमी भितर सरले ताच्या नंतर परशुराम कोटकर कितें हें आमकां कळूंक लागलें. आणि आज तर अशें दिसता की राजकारणी असो जाल्यार परशुराम कोटकरच आसपास निश्ठावंत तत्व नोंद आणि मुद्दाम नमूद करता. आज जर मोगो पक्षाची ही वाटचाल चल्ल्या सुखद वाटता तर ते चल्ल्या जाल्यार त्यांच्या हातूंत वेगळ्या वेगळ्या वेळार जे मार्गदर्शन आमकां मेळ्ळां त्या मार्गदर्शनाचेर ही फुडली वाट. कारण मोगो पक्षाक एक घटना आसा आणि त्या घटने नुसार पक्ष म्हणटा तो कोणूच तोडू शकना. पण आमी जेन्ना राजकारणांत आयले ताच्या नंतर पयलीं ज्या पक्षाची भक्कम हांगा गोंयांत एक हें आशिल्ली ती काँग्रेसीन तोडपाक सुरू केली. आमचे आमदार परत परत दुसऱ्या पक्षांत व्हरप, मागीर 10th शेड्यूल आयले तातूंतल्यानूय बी परत फोडाफोडी करप.
हे चालूच आशिल्लें आणि ह्या पक्षात गळ ती लागली त्याच खातीर स्वार्थी राजकारणी तयार झाले, फोडाफोडीचें राजकारण जालें. राष्ट्रीय पक्ष येवन त्यांच्याकडे भरपूर मालमत्ता आणि पैसा आयलो आणि ह्या पक्षाची वाताहत ही सुरू झाली आणि वाताहत थापोवपा खातीर जे प्रयत्न आमी करताले त्यातून त्यांचो सिंहाचो वांटो हो आसतालो. ते कोणाकूच मोगो पक्ष म्हटले की थंय तडजोड ते करनाशिल्ले. 2009 आमी आमदार आसतना सुद्दां आमकां आमदारकींतल्यान मोगो पक्षांतल्यान भायर काडले तेन्ना तांणी म्हाका साथ दिली आणि 2009 नंतर त्यांच्या सहकार्यान हांव अध्यक्ष जालो आणि त्याच्या नंतर पयलीं काँग्रेसीन फोडाफोडीचें राजकारण भरपूर केलें. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आयलो, त्यांनी बी हो पक्ष सोंपोवपा खातीर दोनूय पक्षांनी जे पक्ष आयले त्यांनी सोंपोवपाचो प्रयत्न खूब केलो. पूण प्रत्येक जाणाक आमिशां दाखयली गेली. आमची केंद्रीय समिती आसा त्या समितींतल्या खूब लोकांक आमिशां दाखोवन सयो घेतली गेल्यो. पूण जे परशुराम कोटकार आमकां नवे आसात पूण त्यांनी केन्नाच ते आपूण जावन करूं ना. 10 वर्सां ते आमच्या बरोबर केंद्रीय समितीचे सदस्य आशिल्ले. त्यांचे भरपूर मार्गदर्शन मेळटाले. खुबशे तांकां सगळे केंद्रीय समितीचे निकटवरी आशिल्ले पूण त्या वेळार ते तटस्थ उबे रावतात. खरें त्यांची ही तर एकनिश्ठा. मी कामां बसोंक नासलो, आमचो कॅन्डिडेट बसयलो आनी तो टफ बीजेपीच्या विरोधात आणि बीजेपी टॉपमोस्ट झेडपी कॅन्डिडेट 2 फावटी जिखलेलो आणि एंटायर लॉबी म्हणजे त्या टायमाचे केंद्रीय मंत्री आसलेले गोंयचे भाजपाचे, तशेंच मुख्यमंत्री जावन व्हडले व्हडले सिनियर संघटना सगळी एका सायडीन आणि आमी एका सायडीन आसलेले. आणि हांव एकटो फुडें सरलोलो पूण तेचे म्हाका खूब जाणां सांगले एकटो तुका मेळत न्हू जाल्यार तुजी गेम चेंज जातली, तूं जिखतलो म्हणून. हांवें म्हटलें बरें ओके आयकलेलें ना कित्याक खुबशे राजकारणान तेजे नांवय आहले ते फुडें सांगता तुमकां कितें आयकलेलें म्हणजे म्हाका याद म्हणजे परशुराम कोटकर कोण तो म्हाका म्हाज्या पप्पानूच सांगलेलो. जेन्ना इलेक्शनाक थंयसर आमकां ते घरान मेळ्ळे तेन्ना हांव तेका जेन्ना मेळ्ळो तेन्ना कॅन्डिडेट आमचो आसलो तो पांयां पडलो तेच्या तुजो आशिर्वाद जाय. तेणी सरळ सांगलें तुका आपूण दिना रे म्हणटा, आपूण हेच्या खातीर वावरतलो म्हणून. हांव सरप्रायज जालो तेणी कित्याक म्हाका पोट येतलें ना ह्यो आसा म्हणून आपूण वावरतलो म्हटलेलें. हांव ओके म्हटलें. मागीर आमी मेळप जालें आनी तेन्नाच्यान आमची एक कितलेशेच सिनियर आणि माझ्या वडिलाचे एजीचेर आणि ते म्हाका एक फ्रेंड कशें ट्रीट करताले. फ्रेंडशीप अशी आसली की ओपनली खूब जाणांक खबर नासली पूण प्रत्येक बारीक बारीक गोष्ट डिस्कस करतालो आणि म्हाका तेजे कडल्यान शिकतालोय. ते करून प्रत्येक इलेक्शन्स आमी आयज मेरेन जिखल्यात, खंयचे शेणोंक ना. माझे बाय इलेक्शन्स फक्त आमी एक्चुअली शेणोंक ना पूण आमकां खबर आसली आमी शेणटले. आमी ट्रायल बेजीस केल्ले म्हणून आमी इंडिपेंडंट गायडन्साचेर आणि तो कंटिन्युअसली माझ्या ऑफिस ओपनिंगेक सुद्दां येयलो आणि त्यांनी सांगलेलें म्हणजे आमी डिस्कस करताना इतलेंच केलें की मोगो पक्ष सरकारान त्या टायमार आसलो आणि हांवें रिस्क घेतलेली पूण रिस्क ती 2022 आसलेली आणि त्या टायमाचेर बाय इलेक्शन जेन्ना केले तेन्ना आम्ही जेन्ना फायनल डिसिजन जालें तेणी सांगलेलें म्हाका इंडिपेंडंट वच. इंडिपेंडंट कितें वच आमकां खबर आहा बीजेपी सत्तेन आहा, सगळे एकीकडे आहा, सपोर्ट कोणाचो मेळचो ना. पूण जेन्ना तूं इंडिपेंडंट वयतलो तेन्ना तुजी वोटींग कळटली कितली आहा ती आणि 22 इजी जातलें जिखप. आनी रायट इंडिपेंडंट म्हाका दिसता हायेस्ट आहा. शेणोंक आमी कित्याक वोटींग चड आहात पूण इंडिपेंडंट हायेस्ट आहा. सो हे इक्वेशनाचेर आमी काम केल्लें आणि त्याच्या उपरांत जेन्ना तेणी येवन म्हाका सरळ सांगलें की खुबशे ऑफर्स आसलेले पार्टीचे वेगळे वेगळे. तेन्ना म्हाका तेणी हांवें ताका विचारलें कितें करप ना म्हणून मोगो पक्ष फुडें व्हरोंक जाय आणि मोगो पक्षाक आमी पेडण्यान एक कंप्लीट वेगळें वातावरण दिवपाक जाय म्हणून. हांवें म्हणलें ओके करुया. तेन्ना आमची मिटींग आमचे सिनियर मोस्ट लिडर आमचे सुदीप ढवळीकर तेंचे कडेन जाली फोंड्या. ते घेवन स्वता गेले आणि ते लघु मामलेदार आसले आणि तेन्ना मिटींगूय घेतली आणि त्याच्या उपरांत
एक प्रवास सुरुवात जालो त्याच्या पयलीं सॉरी त्याच्या उपरांत ह्या सुदीप ढवळीकरा कडेन मिटींग जाली, मागीर अध्यक्ष आहा दीपक ढवळीकर तेंचे कडेन मिटींग जाली. पूण पयली मिटींग जाल्ली ती 2017 बाबू आसगांवकाराक जेन्ना तिकीट दिल्ली तेन्ना फर्स्ट टायम आमी मेळ्ळे आनी तेन्ना वळख करून दिल्ली. आनी त्याच्या उपरांत आमी ते फुडें फुडें सरत जाले आनी 2022 जेन्ना हे केलें तेणी म्हणलें मोगो पक्षान करपाक जाय कंटेस्ट कितें. आनी त्या इलेक्शनाक सुद्दां तेणी पोट बाय इलेक्शनाक तसोच घराघरांनी भोंवला तो आपले वळखी आहा ते 2022 तसोच तो वावरला. आनी तो वावरताना आपूण स्वता रावला एक कॅन्डिडेट कसो सगळे कडेन वावरला. खुबशे इन्सिडंट्स आहात की ते सांगून सोंपचे ना आयज. एक दुसऱ्या फावटी सभा आसतली तेन्ना थोडे विशय त्या टायमाचेर उलयता. पण हांवें जेन्ना म्हटलें वदोळ तेणी म्हटलेलें फर्स्ट टायम मेळ्ळो तेन्ना आपूण तुज्या खातीर वावरतलो कॅन्डिडेटाक म्हणून. म्हाका त्या टायमार कळोंक ना. एक दीस जेन्ना झेडपी इलेक्शन जालें आनी 5-6 म्हयन्यांनी एक दीस तो घरा येयलो आनी घरा येयलो आनी म्हाज्या पप्पाक मेळ्ळो आनी घरान बसलो आनी तेन्ना इलेक्शनाक रावपाचें कांय तकलेन नासलें. आनी तेन्ना तेणी म्हटलें कितें, पेडणे तालुका शेतकरी सोसायटी दुसऱ्या इलेक्शनाक आपूण पोट तिडकीन वावरलो तुका उडोवपाक म्हणून. पूण ह्या घरान तुका शब्द दिता तुजो चेडो जो पर्यंत आमदार जायना तो पर्यंत आपूण मोडचो ना. सो हे स्टेटमेंट तेणी त्या टायमाचेर म्हाका म्हटलेलें आपूण तुज्या खातीर वावरतलो म्हणून. बट तेन्ना कळ्ळें म्हाज्या तेच्या तकलेन म्हणजे कितलो हुशार आनी कितें तकलेन विचार घेवन चलता तो पळया. इम्पॉर्टंट म्हटल्यार तेणी एकूच राजकारणात म्हाका शिकयला. खूब गोश्टी शिकयल्यात पूण राजकारणात एक गोश्ट शिकयला, नेम फेम पयसो सगळ्यां कडेन आसता, तेचे कडेन तें कांय नासलें. बारीक इमोशन्स अटॅच कित्याक जाल्ले तो बारीक सामान्य मनशाचो मनीस आसलेलो. आनी हांव प्रत्येक टायमार प्रयत्न करता बारीक सामान्य मनशा कडेन कसो हे अटॅच जावप. तुजे कडेन शिक्षण टिके नॉलेज ना न्हू, तेंच्या वांगडा बसले तर तूं हुशार कसो दाखय. कल्चरल एटमॉस्फियर आहा म्हणजे कल्चरल गीत संगीत ते तुका जर नॉलेज ना तूं बगी बस आनी टायम तेंच्या वांगडा काड. परत स्पोर्ट्सान कोण आहा तूं स्पोर्ट्समॅन जाल्यार तेंच्या वांगडा खेळाचे विशय उलय. अशें करता सगळें सांगलां. तेणी मागीरूय सांगलें बेबदो आसता पळय तेच्या वांगडा बेबद्याची एक्टींग कर आनी बेबद्या सारको राव. जुगाड्डो आसता पळय जुगाड्ड्याचे खबरे कर आनी जुगाड्ड्या भशेन राव. म्हणजे प्रत्येक फिल्डान म्हणलो जो मनीस तुज्या फुड्यान आसता तो सॅटिस्फायड जावंक जाय तुज्या वांगडा बसल्या उपरांत. तो तुज्या विचाराचे तेचे विचार आहात ते तुजे विचार जावंक जाय त्या टायमार जाल्यारूच तो तुज्या मोगान पडटलो आनी तुका अटॅच जातलो आनी तुज्या वांगडा रावतलो. हे तेचें शिक्षण एक पार्ट. हे खुबशे गोश्टी आनी आहा तेणी सांगलेले पूण ते शॉर्ट टायम चड टायम ना म्हाकाय दुसऱ्या फंक्शनाक वचपाक जाय. सो असो ह्यो परशुराम कोटकर हांव ताका खूब मिस करता. म्हाका गेल्या उपरांत 2 दीस सुद्दां हे जातालें मातशें कित्याक फील जातालें अचानक सो गेलो गो म्हणजे टायमूच दिवंक ना कसो. आनी हे 5-6 म्हयने आमी पर्सनली 1 to 1 बसोंक ना. आनी म्हाका तेणी फोनार आयल्यार घाई गडबडीन रे म्हणल्यार मातसो बरें मागीर करता कशें आमी अशें खबरें. आनी म्हाका दिसता 8 दिसांनी एकदां आमी बसताले. हेच 6 म्हयने आमी खंय तरी वांगडा मेळोंक ना ते एक दूख जातालें. कित्याक अशी तिडक इवन त्या दिसा निधन जालें त्या दिसा म्हाका तेची तिडक येताली. तिडक म्हणल्यार अशी तिडक येताली असो कित्याक गेलो एटलिस्ट राव तरी एकदां तरी मेळ अशी तिडक जाताली म्हाका. सो ते सोसूंक जालें ना. सो पेडणे तालुक्यात म्हाका दिसता हे नांव अमर रावचें आनी ते रावपा खातीर डेफिनेटली आमचो मोगो पक्ष आहा अध्यक्ष आसा तांकां रिक्वेस्ट आहा हेंचें नांव खंय तरी उरपाक जाय आनी लायफ टायम इन फ्युचर सगळे पिढ्या येतात तांकां कळपाक जाय सामान्य आमदार कसो रावप, बारीक बहुजन समाजाचो बारीक लोकांचो आमदार कसो रावप तेचे कडल्यान शिकचें.